नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. जानकी म्हणते सगळ्या बाजार समितीच्या सदस्यांना समोर बसवलेलं असतं आणि जानकी म्हणते 1 रुपया परत आणलाय मी. हे पैसे चोरीला गेले हा ऋषिकेशवर आरोप झाला आणि म्हणून त्यांना जेलमध्ये जायला लागलं. बाजार समितीच्या प्रत्येक सदस्याला हात जोडून विनंती करते मी, ऋषिकेशवर जो काही आरोप आहे तो तुम्ही मागं घ्यावा. त्यांच्यावर केलेली जी केस आहे ती मागे घ्यावी. निर्दोष त्यांची मुक्तता करावी. सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते. इन्स्पेक्टर साहेबांना सांगा ऋषिकेशने काहीच केलेलं नाहीये. एक माणूस म्हणतो, मॅडम हे पैसे आले कसे आणि कुठून आणले? एवढी रक्कम कुठून आली तुमच्याकडे? काय म्हणते, तुमची रक्कम तुम्हाला मिळाली ना, कुठून आली काय आली याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्ही कुठूनही आणू दे, तुमची रक्कम दिली ना. म्हणतात की पैसे कोणी चोरले हे आम्हाला कळायलाच पाहिजे. मॅडम पैसे तुम्हीच चोरायचे आणि पोलीस कंप्लेंट झाली म्हणून परत माघारी आणून द्यायचे, असं व्हायला नको ना. एक माणूस म्हणतो, चोरी कोणी केली हे सांगायला लागणार, बाकी तुम्ही सगळं वागताय बोलताय ते सगळं बरोबर आहे. चोरी कोणी केली हे आम्हाला कळवलं पाहिजे आणि आम्हाला जाणून घ्यायचा अधिकार आहे. नाही तर हे पैसे आम्हाला माघारी घेता येणार नाही. पैसे कोणी चोरले, कशासाठी चोरले, का चोरले याबद्दल काही एक माहिती नाहीये. विश्वास ठेवा. सुद्धा या चोराचा शोध घेतोच आहे. पुराव्यानिशी माझ्याकडे कळेल की कोणी चोरले होते. मी स्वतः येऊन तुम्हाला सगळ्यांना सांगेन. विश्वास ठेवा. पैसे तर मिळालेत, कोणी चोरले हे माहित नाही. असं कसं होणार? जानकी बाईंनी काय वेड्यात काढताय का? तुमच्यापैकी कोणीतरी पैसे चोरले पण तुम्हाला त्याचं नाव समोर येऊ द्यायचं नाहीये आणि तुम्ही नाव लपवताय. होते ना म्हणून आणून दिले. आम्हाला सगळंच कळतंय हो. राहुल इकडे शरूची वाट बघत बसलेला असतो. तेवढा शरू येते आणि सनकन त्याच्या कानाखाली ठेवून देते. तो म्हणतो, शरू काय हे? तुला काय सांगितलं होतं मी काय सांगितलं होतं? अगदी बजावून सांगितलं आणि तू काय केलंस रे? तू काय केलंस? राहुल कळतंय का की मरेपर्यंत तिथेच थांब, तिथून हलू नको म्हटले होते ना. ती मेली की नाही याची शहानिशा करून मग निघ तिथून. पण नाही, तू लगेच निघाला. ती जिवंत आहे तेच निघाला हो ना. काम धड करता येत नाही. सगळं प्रकरण आपल्या अंगाशी आलं तर काय होणार आहे? कशी वाचली ती? घरी आली. ऐश्वर्या आणि अवंतिकाने वाचवली तिला. सही सलामत घरी येते. जानकीला कोणी ना कोणीतरी वाचवत असतं का? कायम तिचे कसे सगळे साथ देतात. इनडायरेक्टली तू सुद्धा वाचवलीस की. चांगले प्रत्येक वेळेला ती गोष्ट तर आहेच, त्यात काही वादच नाहीये. तू आपण इथून लगेच निघूया. आजच्या आज अजिबात थांबण्यात काही अर्थ नाहीये. तू तयारी कर, आपण लगेच निघू. पैसे घेऊन ये, लगेच निघूया. ते कन्वर्ट करतो आणि उद्याचं तिकीट काढून लगेच फरार होऊ. काहीही करता येणार नाहीये का? अगं असं का बोलतीस तू? इथे नाही राहू शकत आणि जानकी काय आपल्याला जगू देणार नाहीये. इथे राहणं इम्पॉसिबल आहे आपल्यासाठी. स्पोज करेल ती, काही मिळणार नाही, फक्त जेलची हवा मिळेल. ना राहुल, किती जरी वाटलं आता इथून हलायचं तरी आपल्याला इथून हलता येणार नाही. हे लक्षात ठेवा. आपल्याला इथेच राहायला लागणार आहे. चोरलेले पैसे गेले, जसे चोरले होते परत तसेच कोणीतरी चोरी केले. बोलती शरू? हो, ते पैसे चोरीला गेलेत. आता सारंग आणि सौमित्र आलेलं असतो. जामीन वगैरे मिळतो की काय ऋषिकेशला, त्यासाठी धडपड करत असतात. आता काय झालं जामिनाचं? काही होतंय का? त्यापर्यंत काहीच होणार नाहीये. सुट्टी ना, ऍप्लिकेशन तर दिलंच आहे. बघू आता काय होतं आणि काय नाही. ठीक आहे दादा, प्रयत्न आपण करत राहूया. सारंग आणि सौमित्र प्रयत्न करत असतात ऋषिकेशला सोडवण्यासाठी. सारंग, दादाला भेटायची हिंमतच होत नाहीये रे. एक वकील असून सुद्धा मी काहीच करू शकत नाही. याचं गिल्टी वाटतंय आणि त्यामुळे दादाच्या समोर कसं जावं हा प्रश्न पडलाय. कसं आहे ना दादा, तू प्रयत्न करतोच आहे ना, तेच खूप झालंय ना. नको वाईट वाटून घेऊ. तू मनापासून प्रयत्न करतोय, मला माहिती आणि दादाला सुद्धा माहिती की नक्कीच तू काहीतरी करत असणार आहे. त्यावर त्याला जरा बरं वाटेल की म्हणते, तुम्हाला खरंच असं वाटतंय रणदिवे कुटुंबाने चोरी केली आहे? ऋषिकेश रणदिवे, नानासाहेब रणदिवे यांना पंचकृषीत किती मान आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर ना? आणि खरंच असं वाटतंय की आम्ही चोरी केली आहे? एवढा विश्वास आहे आमच्यावर की लगेच चोरी केली असं बोलूनही मोकळे झालात? गावात कोणाला कशाचीही मदत लागली तर सगळ्यात आधी मदतीचा हात नानासाहेब रणदिवे यांचाच असायचा, बरोबर ना? कुटुंब प्रत्येकाची मदत करायचाच विचार करतं प्रत्येक वेळेला. ते कुटुंब शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे पैसे चोरेल असं वाटतं तुम्हाला? ज्या कुटुंबासाठी स्पष्टीकरण देते की आम्ही चोरले नाही वगैरे वगैरे असं काहीच नाहीये. की ताई, तुमचं जरी म्हणणं मान्य केलं ना आम्ही, कोणी प्रश्न हाच राहतो की पैसे चोरले कुणी, इथे आले कसे? ऐश्वर्या म्हणते, आत्ताच सांगितलं ना हो, लक्षात येत नाही का सारखं सारखं तेच विचारताय? ऐश्वर्या जरा फटकावून बोलत असते. चोरले खरंच माहित नाहीये. ही चोरी कुणी केली आहे समोर येईल, मी नक्की तुम्हाला येऊन सांगेल. विश्वास ठेवायला लागणार आणि ऋषिकेशला लगेच जेलच्या बाहेर सोडवायला लागणार. त्याआधी सुद्धा तिजोरीत खूप वेळा पैसा होता पण 1 रुपया इकडच्या इकडे झाला नाही. मग याच वेळेला कसे पैसे चोरीला गेले? एक माणूस म्हणतो, याआधीही करोडोनी पैसे होते पण त्या वेळेला पैसा काय हल्ला नव्हता. असू द्या जानकीताई, रणदिवे कुटुंबावर डाग लावणं, संशय घेणं, चोरीचा आळ लावणं हे काही योग्य नाहीये. म्हणजे कळतंय, या आधीची परिस्थिती ओळखून आम्ही समजू शकतो की तुम्ही नाहीच पैसे चोरले किंवा या सगळ्यात तुम्ही नाहीच आहे. आम्ही विश्वास ठेवतोय की तुम्ही नाही पैसे चोरले. सगळे माणसं म्हणतात हो हो, एवढं तर आपण करू शकतो. दिवे असल्या नीच काम करणार नाही. दुसऱ्या म्हणतो, जाऊ द्या, पैसे मिळालेत ना, सगळं झालंय ते सोडून देऊया, पैशांचा विचार करू. मिळाली ना आपली रक्कम, आपले पैसे आपल्याला मिळाले, मग कारण नसताना ऋषिकेश दादा तिथे अडकावून ठेवण्यात काय अर्थ आहे? ऋषिकेश दादांना आपण सोडवून आणू आणि सगळं काही व्यवस्थित होईल. मग उगाचच वाद घालण्यात किंवा मागच्या गोष्टी उकरून काढण्यात काहीच अर्थ नाहीये. चला, सगळ्यात महत्वाचं ऋषिकेश दादांना सोडवणं हे आपल्यासाठी आणि आपण ते करूया.
त्यापुढे असं काही होणार नाही, कारण तिजोरी दुरुस्त करून आली की आता यांच्याकडे पैसे ठेवायचा प्रश्नच येत नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. मग काय, ऋषिकेश दादांना आपण जेलमधून सोडू आणि ही रक्कम आपल्याजवळ ठेवून घेऊ. म्हणते धन्यवाद धन्यवाद. इकडे आता राहुल आणि शरू अगदी पिसाळलेले असतात की करायचं काय. एवढी मोठी रक्कम, हातातोंडाशी आलेला घास गेलेला असतो. त्या पैशांच्या जोरावर खूप काही प्लॅनिंग केलेलं असतं यांनी, आणि ते 1 रुपया सुद्धा हातात राहिलेला नसतो. जो काही प्रकार घडला अगदी डिटेलमध्ये तो शरूने सगळं काय सांगितलेलं असतं राहुलला. कसे काय पैसे कुठे ठेवले, काय गेले, सगळं सगळं काही डिटेलिंगमध्ये सांगितलेलं असतं. बरेच त्यांचं बोलणं तिने चोरून ऐकलेलं असतं. माझा डायमंड सेट हरवला, मी ड्रामा करणार, मग आपण सगळ्यांची झडती घेऊ. सगळं सगळं काही शरूने डिटेलमध्ये सांगितलेलं असतं राहुलला, की त्यांनी असं असं ठरवलं, मग ते असं असं झालं, मग मी पैसे जानकीच्याच कपाटात ठेवले, तिथून ते कसे गायब झाले, काय गायब झाले मला माहित नाही, पण पैसे आता घरात कुठेच नाहीये हे मात्र खरं आहे. सगळ्या याचा बारीक विचार करून ती राहुलला सांगत असते की असं असं सगळं घडलंय डिटेलमध्ये. ते नंतर ते पैसे कुठे गेले, काय गेले काहीच अंदाज लागला नाही, पण घरात पैसे नव्हते आणि मी जिथे ठेवले तिथे तर अजिबात नव्हते. कपाटात 1ही रुपया नव्हता, तिथून बॅगच गायब होती. पण तो काल सांगितलं होतं पैसे घेऊन घरी जाऊ नको, पण तू ऐकलं का नाही. मला ओरडून आरडून ते पैसे घरी घेऊन गेलीस तू. कोणाचंच ऐकायला तुला तयारी नव्हती ना, तुला तुझ्या मळाचं करायचं होतं. काय झालं, सगळा पैसा गेला हातातून. तुला कळतंय का आपण काय केलंय, आणि आपण म्हणण्यापेक्षा तू काय केलंय. स्वतः ते पैसे त्यांना नेऊन दिले असं झालाय त्याचा अर्थ. जी जबाबदारी तुला दिली होती राहुल ती तर तू पार पाडली नाहीस आणि मला शहाणपणा शिकवतोय. आता राहुल आणि शरू यांच्यातच भांडण चाललेलं असतं की घरी आली आणि तिघींनी मिळून हा प्लॅन केला आणि बरोबर सगळं काय करायचं ते करून बसले आणि मी मात्र अडकलीये सगळ्यात. या शरूला इतका राग येत असतो या तिघींचा. महत्वाचं तुझा माझ्यावर विश्वास नव्हताच, पैसे तू घेऊन गेलीस बरोबर ना. तुझ्यावर विश्वास नाही असं कसं म्हणतो तू राहुल, वेडा आहेस का. तुझ्यावर का नाही विश्वास ठेवणार मी. आता ही पलटी मारत असते कारण खरंच विश्वास नव्हता राहुलवर, म्हणूनच ती पैसे घेऊन गेलेली असते. केलेल्या चुका मी सुधारणार नाहीये शरू, आत्ताच सांगतोय. तू माती खाल्ली आहेस ना, तुझ्या चुका तू सुधार. अरे जानकी मरेपर्यंत का नाही तिथे थांबला. आता राहुल म्हणतो पैशांची बॅग इथून नेलीच का, तुझं बॅग नेत नव्हती तर पैसे गायब होत नव्हते. राहुल शरयू इतके भांडत असतात, कुत्र्या मांजरासारखं भांडण चाललेलं असतं, कारण आता दोघांनीही चुका केलेल्या असतात आणि दोघंही तो आरोप मान्य करायला तयारच नसतात. काय करावं काय नाही त्यांना काही एक सुचत नसतं, अगदी वेडेपिशे झालेले असतात. शरू आता चिडचिड करते आणि घरी निघून जाते. इकडे आता सौमित्र, सारंग ऋषिकेशला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेले असतात. तिघांचीही फार वाईट अवस्था असते. एकमेकांच्या नजरेला नजर मिळवावं इतकी सुद्धा हिंमत नसते, कारण सौमित्रला असं वाटत असतं मी वकील असून माझ्या भावाला जेलमध्ये टाकलंय आणि त्याला सोडवणं माझ्याने अशक्य आहे. माझ्या भावाने काही केलेलं नाहीये हे माहिती आहे, तरी सुद्धा मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे त्याला गिल्टी फील होत असतं आणि तो जाण्याची हिंमत करत नसतो. सारंग म्हटलेलं असतो की आपण जाऊया. ऋषिकेश दादाला सगळं माहिती आहे, आपण प्रयत्न करतोय, तो काहीच म्हणणार नाही. तू चल दादा आपण एकदा भेटूया, जरा बरं वाटेल त्याला सुद्धा आणि आपल्याला सुद्धा. म्हणून अगदी जबरदस्ती करून ते समोर आलेले असतात. मी इथे कसे आहात, आई कशी आहे, घरी सगळं बरं आहे का. आल्यावर पहिला प्रश्न सारंग सौमित्र यांना केलेलं असतं ऋषिकेशने, आई बरी आहे का. ठीक आहे, त्याची अवस्था दिसत असते, तरी पण ऋषिकेश म्हणतो की मी ठीक आहे, मला काहीच झालेलं नाही, पण आई बरी आहे का तेवढं सांगा. तुझं दुःख तुझ्या वेदना किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला तर स्पष्ट दिसतंय रे आम्हाला, एवढं तर ओळखतोच ना आम्ही. काय सुरू आहे ना सगळं कळतंय. मित्र जे झालं ते झालं, त्या गोष्टीचा त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे सांग बरं. विषय सोडून दे, असू दे. सुट्ट्या पडलास दादा तू, आणि सुट्ट्या असल्यामुळे आपण काहीच करू शकत नाहीये रे. बेलसाठी केलंय ऍप्लिकेशन, पण आता सध्या सुट्टी पडली आहे, त्यामुळे सुट्टी संपल्यानंतरच काय ते होऊ शकतं. तू जरी वकील असला तरी तुझ्या लिमिटेशन आहेत की, तू काही सगळंच काही करू शकत नाही ना, त्यामुळे असू दे आणि वाईट वाटून घेऊ नको. सौमित्र प्रयत्न करताय मला दिसत नाहीये का. आता रडायला लागलेला असतो. आपल्या बाबतीत हे काय होतंय रे दादा, का आपल्या बरोबरच सगळं काही होतंय रे. आता रडत असतो. लोकांसाठी, त्या समितीसाठी, प्रत्येकासाठी तू काय काय आणि किती किती केलंय, आणि ते लोकच तुझ्यावर चोरीचा आळ घालताय, त्यांना जराही काही वाटलं. सारंग 5 कोटी चोरीला जाणं ही छोटी गोष्ट नाहीये, आणि 5 कोटी रुपये माझ्या तिजोरीत होते म्हणजे जबाबदारी माझी आहे. आणि सर्वसामान्य लोक इथे ती शेतकरी पै जमावणारी, एवढी पैसे गेल्यावर कुणीही असंच करणार ना. त्यांच्या जागी आपण असं तर तेच केलं असतं. त्यामुळे त्या लोकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. ऋषिकेश आता सारंग आणि सौमित्रची समजूत काढत असतो. ऋषिकेशने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताय. 2 दिवस झाले ते जेलमध्ये आहेत. फोन करा आणि साहेबांना सांगा की ते निर्दोष आहे, आम्ही केस मागे घेतोय. तो माणूस म्हणतो हो मी फोन करतो. लगेच तो फोन करायला लागलेला असतो. इन्स्पेक्टर साहेबांना फोन आलेला असतो. ऋषिकेश दादांना तुम्ही अटक केली, आम्हाला आमचे पैसे मिळाले, आम्हाला केस मागे घ्यायची, तुम्ही ऋषिकेश दादांना सोडू शकताय साहेब. इन्स्पेक्टर ऋषिकेश रावांना सोडायला तयार आहेत. जानकीला ऐश्वर्याला इतका आनंद झालेला असतो. जानकी रडत असते. ऐश्वर्या म्हणते चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया. लगेच इन्स्पेक्टरने सांगितलेलं असतं ऋषिकेश रणदिवेला लॉकअप मधून बाहेर काढा. मित्र सारंग आलेले असतात. काय झालं साहेब. ते ऑफिस मधून फोन आला होता, त्यांच्यावर जो आरोप आहे तो मागे घेतलाय, आता त्यांना आम्ही सोडतोय. ऋषिकेश रणदिवेला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकताय, डोंट वरी.
केस तो हवालदार आलेला असतो. बाजार समितीने तुमच्यावरची केस मागं घेतली आहे ऋषिकेश, तुम्हाला सोडण्यात येत आहे. निर्दोष मुक्तता होती. इतकं बरं वाटतं, रिलॅक्स फील होतं. मग सौमित्र घट्ट अशी मिठी मारतात, कारण फार आनंद झालेला असतो. ऋषिकेश सुटलाय. बाहेर आलेले असतात जेलच्या. अचानक त्या लोकांनी कंप्लेंट कशी मागे घेतली जरा प्रश्न पडलाय. त्यांचे पैसे त्यांना परत मिळाले असतील म्हणून त्यांनी कंप्लेंट मागे घेतली असणार. एवढ्या कॉन्फिडेंटली कसं सांगतोय की पैसे मिळाले असेल? पैसे कुठून आणि कसे मिळणार? वकील आणि डॉक्टर यांच्यापासून काहीच लपू नये. मग तू कसं सांगू शकतोय? सांग. जे काही विचारायचंय ना जरा स्पष्टच विचार सौमित्र. तू ज्यावर पूर्ण विश्वास आहे त्याबद्दल वादच नाहीये. काय सिच्युएशन आहे तुला काय सांगू? आई जेवत नाही, तिने जेवण सोडलंय. तू प्रॉब्लेम मध्ये जबाबदार मोठा भाऊ म्हणून मला असं वाटलं की कदाचित तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी तू पैसे चोरले असं मला वाटलं. बरोबर आहे तुझा विचार करणं. मोह झाला होता. गरज पूर्ण करण्यासाठी हे पैसे वापरावे कित्येकदा विचार सुद्धा आला होता. नाही, स्वतःला सावरलं मी आणि आईची शपथ घेऊन सांगतो, एकही रुपयाला मी हात लावलेला नाहीये. चोरी केलेलीच नाहीये, मी खरं सांगतोय. तर म्हणतो मी आईला कळवतो, आईला जरा बरं वाटेल. आई आनंदाची बातमी आहे, ऋषिकेश दादाची पोलिसांनी सुटका केली आहे, निर्दोष मुक्तता झाली आहे. त्याची इतका आनंद होतो सुमित्राला. त्याला बघते, कधी त्याला भेटते असं झालंय. लवकरात लवकर घरी आण. जेवणा खावण्याची काय आबळ झाली असेल रे त्याची. काय सहन केलंय 2 दिवस त्याने, लेकराने काय माहिती. लवकर घेऊन ये. सौमित्र म्हणतो हो लगेच आलो. तर नको बोलत बसू, ये घरी घेऊन मग बोलूच. या पण ती का ऐश्वर्या बाहेर या ग, ऋषिकेश येतोय. चला आपण पटकन पोलीस स्टेशनला पोहोचू. ऐश्वर्या म्हणते नको, दादा घरी पोहोचले असतील पोलीस स्टेशनला, आपण जाईपर्यंत ते घरी जातील. आपण डायरेक्ट घरी जाऊया. ऋषिकेश दादा डायरेक्ट घरीच येतील. जानकी म्हणते ठीक आहे. सो मच ऐश्वर्या, तू होतीस म्हणून सगळं काही झालंय. जानकी मी एकटीने काही केलंच नाहीये, तुम्ही साथ दिली म्हणून सगळं काही झालंय. सगळ्यांनी मिळून केलंय हे. ऐश्वरी सारख्या क्रिमिनल माइंडला तिच्यासारखाच विचार केला आणि तिलाच तोंडावर पाडलंय आपण. आपल्याला सुद्धा क्रिमिनल माइंडनेच विचार करायला लागणार आहे. ती काय आणि कसं कसं करू शकते, कळतंय का तुला? शर्वरी खूप पोहोचलेली आहे, ती साधी सुधी नाहीये, एवढं तर लक्षात आलंय. आता मात्र ती पुढे काय करू शकते, काय काय केलंय, या सगळ्याचा विचार करायला लागणार आहे आपल्याला. शर्वरी काय थराला जाऊ शकते हे तर कळालंच आहे. जे बोलतीये ते मला पटतंय, पण मला जमेल की नाही हे मला माहित नाही. मी प्रयत्न नक्कीच करेल. PhD केली आहे ना सगळ्यात, तुम्ही कशातच नाही आहात आणि मी PhD करून बसलीये घरात, हो की नाही? जमून घ्यावं लागणार आहे. त्याच्याशिवाय शरूचे काळे उद्योग समोर येणार नाही, कळतंय का? ती काय काय उद्योग करते ना ते समोर यायलाच हवंय. नाही ग ऐश्वर्या, पहिल्यासारखी ऐश्वर्या राहिलीच नाही. त्यामुळे असं काय म्हणतेस ग, PhD वगैरे केलीये? शरूवर लक्ष देणार मी, तू म्हणते तसं वागायचा नक्कीच प्रयत्न करणार. पण तू पहिली ऐश्वर्या राहिली नाहीये, बदलली आहेस आणि म्हणून तर मला एवढी आवडतीयस ना. आता जानकी आणि ऐश्वर्या छान असं बोलत असतात आणि जानकीला ऐश्वर्यावर किती विश्वास आहे हे जानकी सारखी तिला सांगून दाखवत असते. पण सांगण्याची गरज नसते. ऐश्वर्याला माहिती असतं की जानकी माझ्यावर खरंच विश्वास करते. ते आहे ते तुझ्यामुळे शक्य झालंय. जानकी जे काही आहे, जे काही तुझ्यासमोर उभी आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तुझ्यामुळे सगळं काही शक्य झाले आणि तुझ्यामुळे मी आधीच्या ऐश्वर्याचा हात सोडलाय. तुला कळतंय का? जे काही आहे, जो काही बदल झालाय तो फक्त आणि फक्त जानकी तुझ्यामुळे. तू मला बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच माझ्यामध्ये बदल झालाय. आता सुमित्रा अगदी डोळ्यात तेल घालून रस्त्याकडे वाट बघत बसलेली असते की माझा ऋषिकेश कधी येणार. बिचारा 2 दिवस जेलमध्ये, काय त्याचे हाल झाले असतील. सुमित्रा इतकी प्रेम करत असते ऋषिकेशवर, इतकी प्रेम करत असते की ती वाट बघत असते ऋषिकेश कधी एकदाचा घरी येतोय. ऋषिकेश सुटला या गोष्टीनेच तिला फार आनंद झालेला असतो. त्या आता त्याला कधी एकदा बघते असं तिला झालेलं असतं. जसा फोन आला तशी ती दारात येऊन उभीच राहिलेली असते की आता येईल मग येईल. सुमित्राला फार कसं तरी होत असतो तो जेव्हा जेलमध्ये असतो. आता ऋषिकेश येतोय त्यामुळे सुमित्राला आता जरा छान वाटलेलं असतं आणि आनंदाने वाट बघत ती दरवाजात थांबलेली असते की येणार आहे. अवंतिका यांना सगळ्यांना आवाज दिलेला असतो, कुणी काही आलेलं नसतं. एकटीच सुमित्रा दारामध्ये उभी राहिलेली असते की ऋषिकेश येतोय माझा. मुलं इतका वेळ झाला ऋषिकेशला घेऊन आली कशी नाही, स्वतःच्या मनालाच म्हणत असते सारखं सारखं. इतक्या वेळ तर यायला हवं होतं, मग ही आली का नाही आणि काय झालं तर नसेल. आता परत मनात शंका कुशंका निर्माण होतात, कारण परिस्थिती तशी असते. रणदिवेंवर काही ना काहीतरी संकट प्रत्येक वेळेला येत असतं. त्यामुळे सुमित्रा म्हणते असं काय झालं असेल की ही मुलं परत अडकली तर नसतील किंवा काही संकट तर नसेल आलं. आता एक आई म्हणून तिच्या डोक्यात मनात अनेक शंका येत असतात आणि त्यामुळे ती विचार करत असते. ती फार घाबरलेली असते की ऋषिकेशला सोडलंय, परत जर काही झालं तर परत काही प्रॉब्लेम तर नसेल आला. आणि हे तिघे असून सुद्धा इतक्या लवकर काय येत नाहीये, फोन तर बराच वेळचा लावलाय. सुमित्राला असं झालेलं असतं की फोन झाला की लगेच ऋषिकेशने माझ्या समोर यावं. अगदी वेड्यासारखी ती वाट बघत तिथेच थांबलेली असते की ऋषिकेश आता घरी येईल. ऋषिकेश काय अजून आलेला नसतो. त्यामुळे सुमित्राची काळजी काय अजून संपलेली नसते. अजून ती काळजीतच असते आणि नको नको तो विचार तिच्या मनामध्ये येत असतो की काय येत नाहीयेत ही मुलं, फोन लावून तर बराच वेळ झालाय. सुमित्रा म्हणते काय आता करू, काही कळायला मार्ग नाहीये. ही पोरं काय इथपर्यंत पोहोचली नाहीये. अरे देवा, काहीच कळत नाहीये रे.
काळजीने दरवाजात बसलेली असते. बघते ती आणि खुर्चीवर बसून घेते. फारच उशीर झाला, एव्हाना ती यायलाच पाहिजे होती. एवढी कुणाची वाट बघते, डोळ्यात तेल घालून एवढी कुणाची काळजी करतीये. हे शर्वरी येऊन बघत असते की हिचं काय चाललंय नेमकी. ही कुणाला एवढी डोळ्यात तेल घालून बघते मागे पुढे मागे पुढे. शर्वरी आता अगदी टक लावून बघत असते की काय चाललंय ही आईचं. कुणाला बघती एवढी दरवाजाकडे. कोण एवढी महत्वाची व्यक्ती आहे की अगदी नजर लावूनच बसलीये. आई दरवाजाकडे बघतीये म्हणून ही शरू सुद्धा दरवाजाकडे बघत थांबलेली असते. या शरूला राहवतच नाही. आई काय ग, काय चाललंय तुझं. एकटक दाराकडे बघत बसले. एवढं काय आणि काय असं विशेष दाराकडे एकटक बघत थांबलीये तू. आई कळेल का मला एवढं काय विशेष. शरू खूप मोठी बातमी आहे, तीही आनंदाची. ऋषिकेशने गुन्हा केला नाही हे पोलिसांच्या लक्षात आलंय आणि ऋषिकेशला निर्दोष पोलिसांनी सोडवलंय. ऋषिकेश आता घरीच येत असेल ना, म्हणूनच वाट बघतीये की ऋषिकेश कधी घरी येतोय. किती वेळची वाट बघतीये मी. हे लोक अजून कशी आली नाही ना, मला तेच कळत नाहीये. काय ऋषिकेश दादा सुटला जेलमधून. हो, बाजार समितीच्या लोकांनी त्याच्यावरची केस मागे घेतली, निर्दोष मुक्तता झालीये. ऋषिकेशची सुटका झालीये. शरू तुला कळतंय का किती आनंदाची बातमी ही. शरूच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. तिला अजिबात हे आवडलेलं नसतं की ऋषिकेश दादा बाहेर आलाय. काय अगदी आश्चर्य झाल्यासारखं विचारते. तू सुटला. दादाने सगळे पैसे रिटर्न केलेत का. पैसे मागं केले की काय मला काहीच माहित नाहीये. तो सुटला मला एवढं माहिती आहे. आत्ताच सांगते. ऋषिकेशने चोरीच केली नव्हती ना. बाजार समितीवाल्यांकडून काही चूक झाली असणार आहे. त्यांची गोष्ट त्यांच्या लक्षात आली असणार. मग काय त्यांनी आपोआप केस माघारी घेतली. कारण माझा ऋषिकेश चोरी करणं शक्यच नाहीये. मला गॅरंटी की ऋषिकेश असं काहीच करणार नाही. त्या लोकांच्या लक्षात आलं असेल की आपण काहीतरी घोळ करतोय, म्हणूनच त्या लोकांनी ऋषिकेशला निर्दोष सोडलंय ना. बरोबर आहे की नाही. चूक आता कळाली आणि मग काय पर्याय नाही, केस मागे घेतली आणि माझ्या ऋषिकेशला निर्दोष सोडलं. काही का असे ना, माझा ऋषिकेश सुटलाय ना, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. असू दे, जाऊ दे, मरू दे. हे सगळं कसं झालं असेल, आश्चर्य नाही का आई. शरू सगळ्यात महत्वाचं तो सुटलाय. तब्येत वगैरे व्यवस्थित आहे काय ते बघायला लागेल. आणि तुला काय ग, हे कसं झालं हे कसं झालं. काळजी वाटत होती जेवला असेल की नाही, बरा आहे की नाही, काय परिस्थिती असेल. आता माझ्यासमोर एकदा डोळ्याने बघेल ना त्याला, तेव्हा कुठे बरं वाटेल ग बाई. नाही तर ऋषिकेशची काळजी करून करून काय होत होतं मला तुला काय सांगू. आता शरू आईच्या जवळ बसलेली असते आणि आई खरं सांगू का आत्ता पटतं. या आईची माया ही वेडी असते बाई. काय ऋषिकेश दादासाठी वेडी झालीये तू. टक लावून बघते त्याच्याकडे. तू कधी येणार, काय येणार, त्याची अवस्था काय. किती किती प्रेम करते आणि किती काळजी करते आई तू. आता पटायला लागले. खरंच आईची माया ही वेगळीच असते आणि वेडी असते. अशीच असू शकते हो की नाही ग. एवढे मोठे पैसे चोरीला गेले, चोरीचा आळ लावला, पण जरा सुद्धा शंका घेतली नाही. अजून सुद्धा तुला खात्री आहे की तो निर्दोष आहे. हे काही असूच शकते हे ना ग अशी. एक सांगू का शरू, ऋषिकेश माझ्यावर कितीही रागवू दे आणि मी त्याच्यावर कितीही रागवू दे, तो मनात कधीच काही आडेवेडे ठेवत नाही. जे काय असेल ते स्पष्ट बोलून मोकळा होतो. आपल्या सगळ्यांवर, आपल्या घरावर इतकं प्रेम करतो, इतका जीव लावतो ना की बस मोठा आहे याचं कर्तव्य वेळोवेळी तो निभावतो. वेगळाच आहे ग माझा ऋषिकेश. ऋषिकेश कधीच सावत्र असल्यासारखा वागला नाही. लहानपणापासून मी त्याला खूप प्रेम केलं आणि त्यानेही खूप प्रेम केलं. तुम्हाला सगळ्यांना जपला, तेवढंच प्रेम केलं. सावत्र अशी कधीच भावना आणली नाही. तो माझ्यावर जर खरंच प्रेम करत असतात त्याने चोरी केली असती आणि माझे पैसे मला दिले असते. शरू काय बोलतेस, भावाला चोरी करायला लावतीस तू. तसं नव्हतं म्हणायचं मला, पण तो सावत्र असल्यासारखाच वागतोय की. इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते, चल ग जानकी, तू माझ्यासाठी जे काही केलंय ना ते कुणीच करू शकत नाही आणि फक्त तू माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी सुधारले आणि बदलले. जे काही आहे ना जानकी, तुझ्यामुळे मी आहेच. माझं कौतुक पुरे करतीस का. आणि खरं सांगते तुला, शरू सारख्या बाईवर सुद्धा तू इतका विश्वास दाखवतीये, अजून सुद्धा तिला वाचवण्याचा प्रयत्न करते. या गोष्टीचं मला खरंच नवलच लागते. जीव घेण्याचा प्रयत्न केला, तिच्या भावांना वाईट वाटेल, तिच्या आईला वाईट वाटेल म्हणून अजून सुद्धा तिला सपोर्ट करते. जानकी तू आहेस तरी कशी. हे बाई ऐश्वर्या, नको ग माझं कौतुक करू. एवढं काही केलेलं नाहीये. काय केलं की नाही ते मला माहित नाही, पण इथून पुढे तुझी शिक्षा, मी उठता बसता तुझं कौतुक करणार आणि तू मला अडवणार नाहीयेस. हो गो बाई माझी मैत्रिणी, कर माझं कौतुक. चल आता ऋषिकेशला कधी भेटती असं झालंय. इकडे शरू सुमित्राला म्हणत असते की तो सावत्र आहे तसाच वागला. तो जर सक्का भाऊ असता तर इतक्यात मला पैसे सुद्धा दिले असते. शरू अजून सुद्धा विष कालवण्याचाच प्रयत्न करत असते सुमित्राच्या मनात. करेल, नक्की करेल, मला माहितीये शरू, उगाच चुकीचा विचार करू नको. ती बहिणी कुठे आहे, ती असायला पाहिजे ना इथं. कुठे काय माहिती बाबा. जेलमधून घरी येतो आणि ही कुठे हुंदाडतीये काय माहिती. अगं जरा शांत बस ना शरू. काय ऋषिकेश आलेला असतो. सुमित्रा म्हणते त्याला तिथेच थांबव, मी औक्षण करते. तर आता त्याला औक्षण करणार असते तर खोटं खोटं नाटक करते.
प्रेम दाखवते तर ताट घेऊन चाललेली असते सुमित्राच्या मागे औक्षण करण्यासाठी आणि बघत असते ऋषिकेशकडे कसा हा सुटला. तर इतकं प्रेमाने दृष्ट काढते, औक्षण करते, दृष्ट वगैरे काढून झालेली असते. आतमध्ये ये ऋषिकेश पहिला प्रश्न करतो, आई कशी आहेस तू? मी बरी आहे ऋषिकेश, तू कसा आहे? अवस्था झालीये 2 दिवसात ऋषिकेश, भगवत नाहीये रे. तिथे असताना तुझी काय अवस्था होते या विचाराने रोज डिस्टर्ब व्हायचो मी. तुला बघितलंय ना माझ्या जीवात जीवाला ऋषिकेश. जानकी कुठे दिसत नाहीये, अजिबात काळजी नाहीये, कुठे गेलीये काय माहिती. त्याची तयारी करायला हवी होती, तू कुठे गेलीये देवाला माहिती. तिने केली आणि जेलमध्ये तुला जायला लागलं. ती कुठे आहेत मला नाही माहिती. आता दारातच उभी असते, हे सगळं चाललेलं असतं तेव्हा. त्यामुळेच नाना गेले. सुमित्रा रडत असते आणि सगळं ऋषिकेशला सांगत असते. तेवढी तिची काळजी ना ऋषिकेश, तेवढी काळजी तिला तुझी नाहीये बरं. काय म्हणते आई, बाद झालं. ऋषिकेश दादांना जानकीबद्दल काही सांगू नका. तिच्या माघारी बाजार समितीच्या लोकांनी केस मागे घेतली फक्त आणि फक्त जानकीमुळे. सगळे आश्चर्याने जानकीकडे बघत असतात आणि हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघू. ऋषिकेश म्हणतो, जानकी पैसे कुठे सापडले सांग. चोरले कोणी फक्त एकदा नाव सांग, मी बघ त्या चोराला काय करतो. चोर जो कोणी असेल लवकर सापडेल याची खात्री देते मी ऋषिकेश तुम्हाला. आता मागच्या अंगणामध्ये विक्रांत सापडलेला असतो मृत अवस्थेत. त्याची बॉडी अगदी सडून गेलेली असते. सारंग, ऐश्वर्या, जानकी या तिघांनी बघितलेलं असतं आणि खूप घाबरलेले असतात. त्यांना कळवायला लागेल. ऐश्वर्या म्हणते नाही, हे प्रकरण आपल्या अंगाशी येईन जानकी, पोलिसांना नाही सांगायचं. बॉडी आपण गायब करू. जानकी म्हणते असं काही होणार नाहीये. ते थांबा, मी पोलिसांकडे जाऊन आले. ऐश्वर्या आणि सारंग आता डेड बॉडी घेऊन चाललेले असतात. लगेच पोलिसांनी ऐश्वर्या आणि सारंगची गाडी अडवलेली असते आणि डिक्कीत बघतात काय, विक्रमची डेड बॉडी पोलिसांना सापडते. सारंग आणि ऐश्वर्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असतं. मोठ्या खुनाच्या आरोपातून सारंग आणि ऐश्वर्या कसे वाचणार बघू आपण पुढच्या भागात. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.